हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 13वा अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. आपण 6 आणि 7 एकत्र श्लोक आहेत त्याचं तात्पर्य वाचत आहोत आणि दुसऱ्या पॅरेग्राफ पासून पुढे वाचायला सुरू करत आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. पंचमहाभूते म्हणजे मिथ्या अहंकाराचे स्थूल प्रतीक आहे आणि मिथ्या अहंकार हा तामस बुद्धीचे प्रतीक आहे. तर आपण हे सगळं वाचत आहोत तर आपल्याला हे थोडं कठीण वाटतं, पण श्रीमद भागवतमच्या 3ऱ्या स्कंदाच्या 10व्या अध्यायामध्ये ह्याचं सगळं वर्णन केलं आहे. कुणाला जर जास्त डिटेल अभ्यास करायचा असेल तर श्रीमद भागवतम 3.10.15 ह्यापासून या 15व्या श्लोकापासून पुढे त्यांनी वाचन केलं तर हे सगळे मुद्दे आहेत ते त्यांना डिटेलमध्ये तिकडे मिळतील. तर आता आपण वाचलं की पंचमहाभूत म्हणजे मिथ्या अहंकाराचं स्थूल प्रतीक आहे. तर हे जे पंचमहाभूत आहेत ते तामसिक अहंकारातून प्रकट होत असतात. मिथ्या अहंकार आहे तो सूक्ष्म रूपात असतो आणि त्या मिथ्या अहंकारातूनच म्हणजे मिथ्या अहंकार अधिक तमोगुण ह्यामधूनच स्थूल असं जे पंचमहाभूत आहेत ती प्रकट होतात. पंचमहाभूत आपण जाणतो आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. पुढचं आपण वाचलं की मिथ्या अहंकार हा तामस बुद्धीचे प्रतीक आहे. तर याविषयी थोडक्यात जाणून घेऊया की कशा रीतीने हे तामस बुद्धी आहे आणि मिथ्या अहंकार आहे ते. आपण सगळेच जाणतो आहे, अनेकदा आपण याविषयी चर्चा केली आहे की कारण उदकशाही विष्णू आहेत ते कारण समुद्रामध्ये पहुडलेले आहेत. त्यांना महाविष्णू सुद्धा म्हटलं जातं आणि त्यांची ही जी भौतिक प्रकृती आहे ती त्यांचीच शक्ती आहे. ती आता अव्यक्त अवस्थेत जेव्हा असते तेव्हा त्या भौतिक प्रकृतीचे 3 गुण आहेत, सतोगुण, रजोगुण, तमोगुण, हे साम्य अवस्थेत असतात. म्हणजे एकास एक असे स्थिर असतात. आणि जेव्हा हे महाविष्णू म्हणजेच कारण उदकशाही विष्णू आहेत ते आपल्या या अव्यक्त भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकतात त्यावेळी ते त्या प्रकृतीवर कालशक्ती आणि जीवशक्ती सुद्धा टाकतात. तर ही जी अव्यक्त भौतिक प्रकृती आहे तिला प्रधान सुद्धा म्हटलं जातं, ज्यामध्ये साम्य अवस्थेत हे 3 गुण आहेत ते स्थिर असतात. पण जेव्हा भगवंत दृष्टिक्षेप टाकतात त्यामुळे त्या 3 गुणांमध्ये क्षोभ होतो, एजिटेशन होतं. ते गुण आहेत ते वर खाली व्हायला लागतात, गुणांमध्ये चढाओढ लागते आणि महत्त्व आहे ते प्रकटतं किंवा बनतं. तर महत्त्व आहे ते मूळतः सतोगुणात असतं, त्यामध्ये तमोगुण मिसळतो आणि मिथ्या अहंकाराची निर्मिती होते. मिथ्या अहंकारामध्ये तमोगुणाचं प्राधान्य असतं आणि यामध्ये भौतिक घटक, भौतिक ज्ञान, भौतिक क्रिया उत्पन्न होतात. हे सगळं वर्णन श्रीमद भागवतम 3.10.15 मध्ये केलेलं आहे. आणि म्हणून इथे श्रील प्रभुपाद लिहित आहेत की मिथ्या अहंकार हा तामस बुद्धीचे प्रतीक आहे. आता पुढे वाचूया. तामस बुद्धी ही अव्यक्त त्रिगुणांचे प्रतीक आहे. तर तामस बुद्धी म्हणजे काय? महत्त्व. अव्यक्त 3 गुण असलेली जी अव्यक्त भौतिक प्रकृती आहे ज्याला प्रधान म्हणतात तिथे हे महत्त्व प्रकटतं. आणि म्हणून प्रभुपाद इथे लिहित आहेत तामस बुद्धी ही अव्यक्त त्रिगुणांचे प्रतीक आहे. आता पुढे वाचूया. प्रकृतीच्या अव्यक्त गुणांना प्रधान असे म्हटले जाते. तर अशा प्रकारे
ही जी प्रकृती आहे, जी अव्यक्त अवस्थेत आहे, तिच्यात 3 गुण समान मात्रेत असतात, त्या अवस्थेला प्रधान असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हे जे 24 घटक आहेत, त्या तत्वांनी क्षेत्र म्हणजे शरीर बनतं. आणि यातले काही घटक आहेत ते दिसतात आणि काही सूक्ष्म असलेले घटक आहेत ते आपल्याला दिसत नाहीत, पण ते सगळे घटक आपल्या शरीरात उपस्थित असतात. तर वैष्णवाचार्य ह्या संबंधात समजवताना म्हणतात की दही रायता हा जो पदार्थ आहे, तो पदार्थ जेव्हा आपण वाटीत घेतो तेव्हा आपल्याला राय, मोहरी म्हणतात ना, ती दिसत नाही. का बरं? कारण ती मोहरी, राय वाटून घातलेली असते. खाणाऱ्याला ती राय वेगळी दिसत नाही, पण जो स्वयंपाक करणारा आहे त्याला ते माहिती असतं. तेच हे उदाहरण देऊन वैष्णवाचार्य समजवतात की तसंच आपण जीवात्मा हे भौतिक शरीर धारण करतो, पण हे शरीर कुठच्या घटकांनी बनलं आहे ह्याचं ज्ञान आपल्याला नीट नसतं. पण बनवणारे जे भगवंत आहेत ते सगळं जाणतात आणि त्याविषयी या भगवद्गीतेतून आपल्याला ते सगळं ज्ञान समजावत आहेत. तर आता आपण पुढे वाचूया. ज्याला 24 तत्वांचे त्यांच्या विकारांसहित सखोल अध्ययन करायची इच्छा आहे, त्यांनी तत्वज्ञानाचे अधिक विस्ताराने अध्ययन करावे. भगवद्गीतेमध्ये या तत्वांचे केवळ संक्षिप्त वर्णन करण्यात आले आहे. पुढे वाचते आहे, शरीर हे या सर्व घटकांचे प्रतीक आहे आणि या शरीरामध्ये 6 स्थित्यंतर होतात. उत्पत्ती, विकास, स्थिती, प्रजनन, क्षय आणि विनाश. तर शरीर आहे ते या 24 घटकांनी बनलेलं आहे. 24 घटकांचं प्रकटीकरण आहे. शरीरामध्ये 6 प्रकारची स्थित्यंतर होतात, ज्याविषयी आपण आधीच जाणलेलं आहे. पुढे वाचते आहे, म्हणून क्षेत्र हे अनित्य प्राकृतिक वस्तू आहे. तथापि या क्षेत्राचा स्वामी क्षेत्रज्ञ हा भिन्न आहे. तर हे सगळं आपण ज्ञान घेतलेलं आहे, तेव्हा आपल्याला जाणीव होते की मी हे शरीर नाहीये. मी या शरीरापासून भिन्न आहे, वेगळा आहे. देहात्म बुद्धी म्हणजे काय? तर मी म्हणजेच हे शरीर मानणं. तर ही देहात्म बुद्धी आहे ती चुकीची आहे. मी आत्मा आहे, मी अनादी आहे, मी शाश्वत आहे आणि मी हे जे प्राप्त केलेलं भौतिक शरीर आहे ते क्षणभंगूर आहे, ते कायम टिकणारं नाहीये. तर अशा रीतीने हे सगळं आध्यात्मिक ज्ञान जेव्हा मनुष्य व्यक्ती भगवंतांच्या भक्तांच्या माध्यमातून प्राप्त करतो, तेव्हा त्याला आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळते. तर असा भक्त आहे तो जाणतो की अनादी काळापासून मी या जगतात विविध शरीर घेऊन फिरत आहे, मात्र मी आतापर्यंत काही भक्तीच केली नाहीये. पण आता मला कळलं आहे की माझ्या ह्या जीवनाचं ध्येय काय असायला हवं, मी भक्ती करायला हवी आणि त्यामुळे आता हा जो मिळालेला भक्त संघ आहे त्याचा पूर्ण लाभ घेऊन मी दृढपणे भक्ती करीन. तर हे सगळं थोडं क्लिष्ट वाटतं आपल्याला ज्ञान, पण हे आपल्याला भक्ती दृढ करण्यासाठी आवश्यक आहे. तर अशा प्रकारे 6 आणि 7 एकत्र श्लोक आहेत, ते आपले वाचून पूर्ण झाले आहेत. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.